कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 एप्रिल 2026 म्हणजे 26 एप्रिल 2026 ला नेमका पेपर कसा येणार आहे, काय येणार आहे, प्रश्नांची पातळी कशी असेल, किती डिफिकल्ट असेल, काय असेल, तर ते आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. हाच पेपर येणार आहे का, तर हा पेपर नाही येणार मित्रांनो. तर यासारखा पेपर येईल. प्रत्येक विद्यार्थी परत कमेंट सेक्शन मध्ये तोच प्रश्न विचारतो की सर हाच पेपर आहे का, हा पेपर आहे का, तर यासारखा येईल. म्हणजे आकडेवारी बदलून येईल, प्रश्नांचा टाईप हाच असेल. म्हणजे जसं की आपण बघतोय की ही सिलेबसची कॉपी आणि हे सगळे आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल की बाबा घटक कसे येणार आहेत, कोणत्या घटकावर किती प्रश्न येणार आहेत, कशा पद्धतीचे हे प्रश्न असणार आहेत. यामध्ये काय होईल की इथं आकडे बदलतील, फक्त आकडे बदलतील. ठीक आहे. म्हणजे इथं 3/4 4/4 इथं तुम्हाला काय येईल, 5/4 अधिक 3/4 अशा पद्धतीचा प्रश्न येईल. म्हणजे काय होईल की आकडेवारी बदलून येईल. जास्तीत जास्त काय होईल, इथे 1च्या ऐवजी 2 येईल. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न बदलून येणार आहेत. बाकी तर फॉर्मॅट कसा असणार आहे, सेम असणार आहे. त्यासाठी आपल्याला हा फॉर्मॅट वारंवार करावा लागणार आहे. यासारखे आपल्याला भरपूर प्रश्न सोडवावे लागणार आहेत. तर हे प्रश्न जर आपण सोडवले तर बघा, हे तुम्ही 50च्या 50 प्रश्न घेऊन आलेलो आहेत की जे 26 एप्रिलला तशा टाईपचे पण प्रश्न पडण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. वारंवार आपण जे बघतोय की 2017 ते 2026 पर्यंतचा जर पॅटर्न बघितला तर आपल्याला समजून जाईल की नेमका पेपर येणार कसा आहे. तर बघा की परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. तर इथं बघा, इयत्ता 4 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 साठी आणि हीच 7वी साठी पण दिलंय. तर इथं कुणी दिलंय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे स्कॉलरशिपचे पेपर घेतात त्यांनीच दिले. काय सांगितले बघा की गणिताला 1.5 तास असेल, पहिल्या पेपरला 1.5 तास असेल, दुसऱ्या पेपरला 1.5 तास असेल. गणित आहे 100 मार्काला, मराठी आहे 50 मार्काला. हे सगळं झालं तर आपल्याला महत्वाचं काय की सोप्या स्वरूपाचे प्रश्न किती असणार आहेत, 30%. मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40%, कठीण स्वरूपाचे प्रश्न 30%. म्हणजे हे अशा पद्धतीने ते काय असणार आहे, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे 30-40-30. म्हणजे जर आपण बघितलं की सोप्या आणि मध्यम पद्धतीचे प्रश्न, तर 70% प्रश्न हे सोपे ते मध्यम असणार आहेत. 70% म्हणजे किती, तर तुमचे 100 पैकी 70 मार्क आणि 150 पैकी 105, पण 105 नसतंय, आपण धरू 106. तर 106 मार्काचा भाग हा सोपा ते मध्यम येणार आहे. आणि 44 ते 45 चा मार्क काय येणार आहे, कठीण येणार आहे. तर ते बघा कसे असणार आहेत. आता दुसरी गोष्ट की हा बघा, हा 5वीचा सिलेबस आहे. 5वीचा सिलेबस मध्ये आणि जो 4थीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये काही फरक केलाय. काय फरक केलाय बघा, तर रोमन संख्या चिन्ह होतं 5वीला, ते कॅन्सल केलं. हे तर 10 अंकांपर्यंत होतं, ते काय केलं, 5 अंकापर्यंत केलं. ठीक आहे. मोठ्यात मोठे हे बाकी सगळं सेमच आहे. बाकी सगळं सेमच आहे. परत बेरीज हे तर 7च्या ऐवजी 5 अंकी केली. वजाबाकी 7च्या ऐवजी 5 अंकी केली. गुणाकार 5 अंकीऐवजी 3 अंकी केला. भागाकार 5 अंकीऐवजी 3 अंकी केला. पदावली अक्षरांचा उपयोग कमी केला. संख्यांचे विभाजक, विभाज्य आणि कसोट्या ह्या पण कॅन्सल केलेल्या आहेत. मी पुढच्या स्लाइडमध्ये ते दाखवतोच. आता व्यवहार्य अपूर्णांक एवढं ठेवलंय त्यांनी, पहिला घटक, आणि दशांश अपूर्णांक कॅन्सल केलाय. हा घटक आहे तसा आहे. आणि ह्या घटकाला 20 मार्क आहेत, तर 20ला 20 मार्क त्यांनी काही चेंज केलं नाही. 20चे 22 केलेत का काय बघू आपण. तर व्यावहारिक गणित हा पूर्ण घटक कॅन्सल केला. तर हा घटक 5वीला होता, तो 4थीला नाहीये. हा घटक वाढवला आणि ह्याचे मार्क पण वाढवलेत. दुसरं, चित्ररूप माहितीचे आकलन हे जे 4 मार्काला होतं ते आता केले 6 मार्काला. तर बघून घ्या की इथं तुम्हाला दिसेलच. तर आंतरराष्ट्रीय संख्यांचे वाचन व लेखन आहे. आणि जे 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन होतं ते झालं 5 अंकांपर्यंतचं. आणि बाकी सगळं सिलेबस सेमच आहे बघा. दुसरी बेरीज 5 अंकी 5 अंकी, तिथं होती 7 अंकी. तिथं गुणाकार 3 अंकी 3 अंकी, तिथं होतं 5 अंकी. ठीक आहे. आणि अपूर्णांकाच्या वाचन, लेखन, अर्थ इथे बघा, इथं संपलं. हे सिलेबस संपलं. 12% मार्क, इथं 20 मार्क. आणि इथं महत्व मापन. आता महत्व मापन आलाय, तर तो महत्व मापन मगाशी मी म्हणल्याप्रमाणे 20ला 20 मार्काचा आला. आता नवीन काय आलं, तर नवीन आलं हा आकृतीबंध. तर आकृतीबंध हा एवढाच घटक काय आलाय, तो नवीन आलाय. जो मागच्या सिलेबस मध्ये काय होतं, तर तिथं व्यावहारिक गणित होतं. ते व्यावहारिक गणित जाऊन आकृतीबंध आलं आणि एकदम सोपा आहे.
हा एकदम सोपा आहे. आपण जे हे करतोय IQ चा भाग करतोय म्हणजे बुद्धिमत्तेचा भाग करतोय, तर त्या बुद्धिमत्तेचाच हा भाग आहे. 4 प्रश्न याचे येणार आहेत. आणि त्यानंतर भूमिती ही 14 मार्काला होती, ती 18 मार्काला केली. आणि चित्ररूप माहितीचे आकलन जे 4 मार्काचे होते ते 6 मार्काचे केले. म्हणजे 4थी आणि 5वीचा सिलेबस आपण कम्पेअर केला. आणि मग 5वीचा जो सिलेबस आहे त्याच्यातले जे महत्वाचे प्रश्न आहेत ते येणारच, प्लस काय येणार की आपल्याला ह्या अशा पद्धतीचे प्रश्न येणार. ठीक आहे, तर बघूया हे असे प्रश्न नेमके सोडवायचे कसे असतात. आता बघा पहिला प्रश्न, आणि आजच्या लेक्चरमध्ये सगळे 50च्या 50 प्रश्न आपण घेणार आहोत. तर इथं खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. आता प्रमाण 1 म्हणजे एक स्माइली म्हणजे किती, 5 विद्यार्थी आहेत. आता बघा मराठी, हिंदी, इंग्रजी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता किती लोकांना विषय आवडते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर 13 स्माइलीला आवडतोय बघा. ठीक आहे, आणि गणित, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, तर हे 12 स्माइलींना आवडते. मग ह्यांची जर वजाबाकी केली, 13 स्माइलीतून 12 स्माइली गेले तर काय येतोय, 1 स्माइली. आता एका स्माइलीची किंमत किती आहे, 5 विद्यार्थी, तर उत्तर येईल 5. तर विद्यार्थी काय करतात की 13तून 12 वजा करतील, 1 स्माइली आलं ते एक उत्तर लिहायला बघतील, जे चुकीचे, कारण की इथं बघा हे प्रमाण दिलंय, प्रमाणावरून उत्तर काढायचं असतं. आता एकूण किती स्माइली आल्या, तर ह्या आल्या 13 आणि ह्या आल्या 12, किती स्माइली आहेत, 25. 25 स्माइली आणि 1 म्हणजे 5 5, म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत, 125 विद्यार्थी आहेत. तर आता एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान किती जणांना आवडतं, 1 2 3 4 5 6, 6 स्माइलीला 6 6 पंचे 30 विद्यार्थ्याला आवडतोय. तर बघा 30 विद्यार्थ्याला सामान्य विज्ञान आवडतोय 125 पैकी. 125 पैकी किती विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञान हा विषय आवडतो, तर 30. तर त्याची टक्केवारी काढायची. ज्यावेळेस आपल्याला शेकडा काढायचा असतो त्यावेळेस आपण कशाने गुणतो, 100ने. तर बघा भागाकार आला पाहिजे. 25ने भाग जातो, 25 चोक 100, 25 पाचा 125, 5 एके 5, 5 सके 30, 6 आणि 4चा गुणाकार येईल, 6 चोक 24%. आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. तर हा प्रश्न कसा आला हे समजून घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येणार आहेत. हेच येणार आहेत का, तर हे नाही येणार, अशा पद्धतीचे येणार आहेत हे लक्षात घ्या. परत कमेंट सेक्शन मध्ये तोच प्रश्न येतो की सर हाच पेपर आहे का, 26 एप्रिलला हाच पेपर. तर अशा पद्धतीने येईल. इथं 970च्या ऐवजी वेगळी किंमत असेल, 870 असेल, 570 असेल, काही असेल. इथं 50 रुपयाच्या ऐवजी 20 रुपयाच्या किती नोटा असेल, किंवा इथं वेगळा येईल, 100 रुपयाच्या किती नोटा असतील, अशा पद्धतीने प्रश्न येतील. ठीक आहे, आकडेवारी बदलून येईल, हे सेम प्रश्न नाही येणार. आता बघा 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील, कसं काढणार आपण हे, तर काय सोपं आहे बघा. 970 ला सरळ 50ने भागायचं, 50 एके 50 किती आलं. आता ह्या शून्य शून्य सोडा, 5ने भाग द्या 47 ला, 5 9 45 हे तर माहिती आहे आपल्याला, आणि बाकी राहिलं 20. आता 20 ला जातो का 50ने भाग, तर त्या संख्येपेक्षा लहान संख्येला भाग जात नसतो, म्हणजे किती आलं, 19. तर 19 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया. आता बघा 29 नंबरचा प्रश्न काय आहे, अजून झूम करूया म्हणजे नीट दिसेल. अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारले जातात पेपरला. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते. विजया दररोज 1.25 तास योगासने करते. तर बघा विद्या किती वेळ करते, 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे. 1.5 तास म्हणजे किती, 90 मिनिटे. बघा 1.5 तास म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटं म्हणजे 1.5 तास असतं, बरोबर. 1 तास म्हणजे किती असतं, 60 मिनिटे, आणि 30 मिनिटाचे 30 म्हणजे एकूण विद्या 90 मिनिटे. 90 मिनिटे काय करते, 90 मिनिटे सूर्यनमस्कार घालते. आणि विजया
हे झालं विद्याचं, हे विजया. विजया 1.25 तास. 1.25 म्हणजेच किती असतं? 1 तास आणि 15 मिनिटे. आता 1 तास 15 मिनिटं म्हणजे किती असतात बघा? 1 तास म्हणजे 60 असतात आणि 15ला 15 म्हणजे एकूण 75 मिनिटे विजया काय करते? तर योगासनं करते. मग ह्यांच्यातला जर फरक काढला आपण 90 वजा 75, तर तो फरक किती आला? 15 मिनिट. म्हणजे रोज 15 मिनिटं कोण जास्त व्यायाम करतंय? तर विद्या रोज 15 मिनिटं जास्त व्यायाम करते. रोज 15 मिनिटं. तर एप्रिल महिन्यामध्ये विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? तर बघा 15 मिनिटं. एक दिवस एका दिवसात एक दिवस व्यायाम केला तर 15 मिनिटं जास्त केली. ठीक आहे. मग 30 दिवसामध्ये किती करेल ती? तर काय येईल उत्तर? 30 गुणिले 15 म्हणजेच किती? 15 तरी 45, 450 मिनिट. आता 450 मिनिटं जास्त व्यायाम केला. आता 450 मिनिट कुठं आहेत बघा? 7 तास म्हणजे 7 गुणिले 60 म्हणजे 420 आलं हे. हे तर येणार नाही. हे 7.25 तर ते पण येणार नाही, कारण की काय करावं लागेल आपल्याला? 7.25 नी 60 ला गुणावं लागेल. त्यांचा गुणाकार किती येतो बघा? त्यांचा गुणाकार 0.25 150. 42 आणि 43 400 बघा किती आला? 435 आला. तर तो आला 435, 450 येत नाही, 7.5. तर 7.5 आणि 60चा गुणाकार करा, तर तो येतो 450.0. मग हे जो उत्तर किती येईल? 450 मिनिट म्हणजे 7.5 तास येईल. आता इथं जर असा टिंब असता तर आपण उत्तर लिहिलं असतं पर्याय 4. पण ही 7.30 आहे, 7 तास 30 मिनिटं नाही. हे 7 तास 30 मिनिट नसल्या कारणाने हे उत्तर चुकीचं येते. उत्तर ते पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 30. आता प्रश्न क्रमांक 30 काय म्हणते बघा? 8 ऑक्टोबर 2026 ला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती, तर चौथ्या शनिवारची शासकीय सुट्टी कोणत्या तारखे असेल? तर बघा दुसऱ्या शनिवारी 8 तारीख आहे. मग दुसरा, तिसरा आणि चौथा. मग किती दिवसाचा फरक असतो? पहिला आहे 8, तर दुसरा येईल 8 अधिक 7. 15 तारखेला तिसरा शनिवार असेल आणि 15 अधिक 7 22 तारखेला कितवा शनिवार असेल? तर तो असेल चौथा. तर उत्तर काय येईल? चौथ्या शनिवारची सुट्टी ही 22 ऑक्टोबर दिवशी असेल तो शनिवार. ठीक आहे. 30चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. आता 31 बघा. हा प्रश्न एवढ्यांदा विचारला आहे की स्कॉलरशिपला कंटिन्युअस अशा टाईपचा प्रश्न विचारलेलाच आहे. बघूया काय आहे. 13 सेंटीमीटर लांबी व 5 सेंटीमीटर रुंदी असलेले दोन आयत काढून घेऊया. बघा आपण लांबी असं, हा ठीक आहे. 13 सेमी लांबी आणि 5 सेमी रुंदी. हे बघा, हे असे दोन आयत. बघू आपण ह्याच्यावरच ठेवूया. सेम ह्याच मापाचं करूया आपण. हा, तर हे दोन आयत आहेत. ठीक आहे. आणि हे असे जोडले. कुठल्या बाजूने जोडले? रुंदीच्या बाजूकडून जोडले. तर ते असे जोडले, तर त्या होणाऱ्याची परिमिती किती? आता हे झालं 13 आणि हे पण किती? 13. मग हे पण 13, हे पण, आणि हे 5 आणि हे 5. मग पुढे वरची बाजू किती आली? 13 13 26. ही आली 26. ही पण किती आली? ही आली 26. 26 आणि 26 किती? 52. आणि हे 5 आणि 5 किती? 10. तर उत्तर किती आलं? 52 अधिक 10 62 सेंटीमीटर हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा किती सहज सोपा सुटला प्रश्न. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 32. विश्वासकडील एका 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकापासून 27,385 या क्रमाने नोटा आहेत. आता इथं विद्यार्थी काय करतात की एकूण नोटांची संख्याच काढताना चुकतात. तर एकूण नोटांची संख्या किती येईल 20 रुपयाच्या?
तर 20 रुपयाच्या नोटा आपल्याला जर मोजायच्या असतील तर काय करावं लागेल बघा, 27,385 वजा 27,300 करावं लागेल. कारण की 301 ही नोट तर आपण मोजतोय ना, 1 नंबर पासून मोजतोय. मग वजा करायची तर मागची संख्या वजा करा. तर किती नोटा आल्या? 85 नोटा आल्या. किती रुपयाच्या आल्या? 20 रुपयाच्या. जर आपण ह्याला 85 ला जर 20 ने गुणलं तर उत्तर किती येईल? 1,700 रुपये आहेत हे. ठीक आहे. या बंडल मधील 27,336 या क्रमांकापासून 27,345 या क्रमांकाच्या नोटा मिळाल्या दिल्या बघा. 27,345 वजा 27,335 करावं लागेल. किती करावं लागेल? 335 म्हणजे 10 नोटा दिल्या. किती नोटा दिल्या? 10. मग 10 आणि 20चा गुणाकार किती झाले? 200. तर 200 रुपये दिले. 1700तून 200 गेले, राहिले किती? 1500. उत्तर काय येईल? 1500. पर्याय क्रमांक 3 येईल. पुढे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33 बघा. परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. तर हे योग्य आहे. आपण परिघ काढूया. असा हा वर्तुळ. मग ह्या वर्तुळावर असे कोणते पण दोन बिंदू जर जोडले तर ते काय होते? जीवा होते. योग्य आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. म्हणजे जी जीवा केंद्रातून जाते तर त्याला आपण म्हणतो व्यास. तर हे पण विधान योग्य आहे. एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. तर हे पण योग्य. असंख्य जीवा आपल्याला काढता येतात. आता ही जीवा आहे आणि ही पण जीवा आहे, बरोबर. तर ही जीवा कशी दिसते? लहान. आणि ही कशी दिसते? मोठी. ही कशी दिसते? त्याहून लहान. म्हणजे सर्व जीवा एकाच लांबीच्या असतात का? तर नसतात. तर एका वर्तुळाच्या सर्व जीवा समान लांबीच्या नसतात पाहिजे होतं. तर हे विधान चुकीचं आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 34. 33,628, 36,328, 32,368, 38,632, 38,326 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्यांच्या बेरजेची निमपट किती? बघा, चढता क्रम म्हणजे काय? लहान संख्या पहिल्यांदा. आता हे तर सगळ्यात लहान संख्या कोणती? 32,000. तर ही येईल 32,368 पहिल्यांदा येईल. मग कोणती येईल? 33,000. 33,628. मग आता ती 3 नंबरची संख्या बघायची बघा. 3 नंबरची आहे 36,000. तर ही येईल 36,328. तर मी चढत्या क्रमाने सगळ्या संख्या लावण्यापेक्षा पहिल्या आणि मध्यभागी म्हणजे 3 नंबरची ह्या दोन संख्यांची बेरीज करायची मला. 32,368 अधिक 36,328 यांची बेरीज करूया बघा. 8 अधिक 8 16, हातचा आला 1, 6 आणि 2 8 आणि 1 9, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 3 आणि 3 6, 68,696 ला आपल्याला कितीने भागा लागेल? 2 ने. तर असं नको, असं भागूया. ह्याला जर 2 ने भागलं, ह्याला 34, हे आलं 3, हे आलं 4, हे आलं 8. 34 34 8 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता जो पुढचा प्रश्न सोडवायचा आहे तर तो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं बघा. पुढच्या प्रश्नाचं इथं 78 वजा 8 अधिक 10 भागाकारामध्ये 5. इथं लिहून घ्या 5 लगेच. आणि गुणाकारामध्ये 2. हे असं लिहिलं तर उत्तर येईल लगेच. बघा, इथं काय मुलं करतात तर इथं 5 आणि 2चा गुणाकार करतात 10 आणि मग 10ला 10 ने भागतात. मग काय करतात? 78 मधून 8 गेलं 70 अधिक 1 मग 71 उत्तर काढतात. तर हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर काय आहे? चुकीचं आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर काढायला जातात मुलं आणि चुकत बसतात. काय काय विद्यार्थी काय करतात? 78 मधून 8 गेलं 70, 70 आणि 10 80, 80 ला 5 ने भागलं 16 आणि 16 आणि 2 चे गुणाकार 32. तर हे पण चुकीचं आहे. कारण की पहिल्यांदा काय करायचा असतो? पहिल्यांदा करायचा असतो भागाकार आणि मग करायचा गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. तर अशा पद्धतीने आपल्याला ते जायचंय. तर बघा, 5 एके 5, 5 दुने 10 आणि 2 आणि 2चा गुणाकार किती आला? 4. मग 78 वजा 8 अधिक 4. तर हे एक्झाम्पल अशा पद्धतीने येईल. आता 78 मधून 8 गेलं किती आलं? 70.
70+4 उत्तर किती आले? 74. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 36 बघूया या प्रश्न कसा सोडवायचा. बघा, 3 छेद स्टार दिलाय अधिक 4 छेद स्टार बरोबर 1. या उदाहरणात स्टार च्या जागी समान अंक आहे तर स्टार बरोबर किती? खूप सोपं आहे बघा कसं काढायचं. तर इथे 1 आहे. कधी कधी काय देतील बघा, इथं 3 स्टार आहे, 4 स्टार आहे, बरोबर 1 आहे. तर ह्यांची बेरीज करायची. ही म्हणजे उत्तर. 3 आणि 4 किती? 7. 7/7 म्हणजे उत्तर असतं 1. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. 3 अधिक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. समजा समजा इथं अंक बदलले आपण. इथं आपण असं म्हणू की इथं 5 आहे, इथं 4 आहे आणि इथं 3 आहे. इथं 3 आहे. त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस काय करायचं बघा, सोपं आहे. हा प्रश्न एकदम सोपा आहे. काय करायचं असतं, तर हे जे आहे 3 ते 3 भागाकारात घ्यायचं असतं. जसं की 5/3 अधिक 4/3 बरोबर स्टार. तर हे स्टार इकडे पाठवायचं आणि 3 इकडे घ्यायचं आणि मग आता उत्तर काढायचं. 5 आणि 4 9, 9/3 बरोबर स्टार. तर स्टारची किंमत किती आली? 3. तर अशा पद्धतीने हे उत्तर सोडवावं लागतं. मग आता जो आपला प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये कसं येईल? 3 अधिक 4 इथं स्टार आहे, इथं येईल स्टार आणि इथं काय येईल? 1. इथलं 1 इथं येईल आणि 3 आणि 4 ची बेरीज 7. स्टारची किंमत आली 7. पर्याय क्रमांक 2. आता पुढे बघूया 37 नंबरचा प्रश्न. आता हा जो 37 नंबरचा प्रश्न आहे, इथं आपल्याला म्हणलंय अनुक्रमे अंक कोणते येतील? वजाबाकी आहे. मग इथं चौकोन ह्या किमतीच ठेवाव्या लागतील. समजा चौकोनाला 7 ठेवली, वर्तुळाला 3, तर त्रिकोणाला 5 येते का बघा. तर इथे येईल 7 7 7, इथे येईल 3 3 3. 7तून 3 गेलं, इथं किती यायला पाहिजे? 4. पण इथं किती दिले? 5. म्हणजे पहिला पर्याय येईल का? पहिला पर्याय येणार नाही. मग आपण दुसरा पर्याय आपण ठेवूया. आता दुसरा पर्याय काय? 9 4 5. इथं 9 9 9, इथं येईल 4 4 4. मग इथं 9तून 4 गेलं, 5 5 5 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. एवढं सहज सोप्या पद्धतीने सुटतो हा प्रश्न. फक्त आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38 बघा. 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती? आता उतरत्या क्रमाने लिहूया, बघूया काय येते उत्तर. आता उतरत्या क्रमाने काय करावं लागेल आपल्याला? सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात आधी लिहावी लागेल. सगळ्यात मोठी संख्या कोणती? 4,98,989. पहिल्या क्रमांकाची संख्या येईल. मग दुसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती येईल? 4,97,999 ही 2 नंबरची संख्या येईल. 4,97,998 ही 3 नंबरची संख्या येईल आणि 4,97,889 ही 4 नंबरची संख्या येईल. बघा असं येईल. हे उतरत्या क्रमाने लिहिल्या. आता पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती? पहिली संख्या कोणती आहे? 4,98,989 आणि 3 नंबरची संख्या कोणती आहे? 4,97,998. मग बघा 9 अधिक 8 17 हातचा आला 1. 9 9 18 हातचा आला 1. 9 9 18 अधिक 1 19. 19 हातचा आला 1. 8 अधिक 8 16 हातचा आला 1. 9 आणि 9 18 अधिक 1 19 हातचा आला 1. 4 4 8 आणि 1 9. सॉरी 4 आणि 4 8 आणि 1 9. तर 9,96,987. 9,96,987 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघू. एका आयताकृती शेताला, आयताकृती शेत बघूया आपण. हे अशा पद्धतीने शेत असेल. आयताकृती शेताला तारेची 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागली. तर शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास, आता लांबी बघा, ही जी लांबी रुंदीच्या दुप्पट म्हणजे ही जर आपण x पकडली लांबी रुंदी, तर लांबी किती आली? 2x बरोबर. तर शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती म्हणजे x ची किंमत काढायची. मग बघा परिमिती किती आली? परिमिती आली, परिमिती बरोबर काय येईल? x अधिक 2x ची दुप्पट म्हणजेच किती? x आणि x आणि 2x आलं 3x. 3x ची दुप्पट म्हणजे 6x. म्हणजे एक असा राऊंड मारायला कंपाऊंडचा
तर आपल्याला किती लागेल तार 6x तार लागेल. पण आपण तार किती वापरले, किती पदरी कुंपण घातले, 3 पदरी. म्हणजे ह्या 6x ला आपण कितीने गुणले, 3 ने. त्यावेळेस तार किती लागले, 1080. म्हणजे 18x ची किंमत किती आली, 1080. म्हणजेच आपल्याला x ची किंमत काढायची. 1080 ला आपल्याला कितीने भागावं लागेल, 18ने. मग 18ने भागताना तर 18ने 108 ला भाग जाईल. 18 सत्ता अष्टोदर्शनी वर आला 0. म्हणजे x ची लांबी किती आली, 60. रुंदी किती आली, 60. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. समजा त्यांनी विचारलं असतं की लांबी किती आहे, तर रुंदी 60 आली, तर रुंदीच्या इथं किती लांबी आहे, दुप्पट आहे. मग उत्तर आलं असतं 120. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 40. 1758 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती. पर्यायावरून जायचं. पर्यायामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसते, तर सगळ्यात मोठी संख्या दिसते पर्याय क्रमांक 2. हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर. तर पर्यायानुसार जा आणि तिथं वरचे नियम फॉलो होत आहेत का बघा. तर 8 आहे, 7 आहे, 5 आहे, 1 आहे. 8 आहे, 7 आहे, 5 आहे, 1 आहे. तर सगळ्या संख्या दिसत आहेत, उत्तर तसं येईल. मग ह्याचं उत्तर नेमकं आपली काढायची पद्धत कशी, पर्यावरण झालं, पण कसं काढलं असतं आपण. तर काय केलं असतं की मोठ्यात मोठी किती अंक आहेत, 4. तर ते 4 अंक लिहून घेतले असते, 8, 7, 5, 1. तर हे झाली 4 अंकी मोठ्यात मोठे. आता 5 अंकी बनवायचे, तर मोठा अंक पहिल्यांदा लिहायचा, मोठा अंक रिपीट लिहायचा. आलं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता पुढे बघा, 6 दशक. 6 दशक म्हणजे किती असतं, 6 वर 1 शून्य 60. आणि 5 शतक म्हणजे 5 वर 2 शून्य 500. 500 आणि 60 चा गुणाकार करूया बघा. 500 आणि 60 किती शून्य आहेत, 1 2 3, 1 2 3 आणि 6 पंचे 30. उत्तर आलं 30,000. उत्तर काय आलं, 30,000. मग आता 3,000 आहे का, नाही. 300 शतक, 300 आणि त्याच्यावर किती शून्य येतील, शतक म्हणजे 2. मग हे झालं का, 30,000 झालं. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता प्रश्न क्रमांक 42 बघूया. बघा काय येईल उत्तर, आणि हे पॉइंट मध्ये. आता 42 मध्ये आता 3005 वजा हा बॉक्स आहे. आता हे वजा आहे, हे इकडे गेल्यावर काय होईल, अधिक होईल. असा बॉक्स होईल. आणि हे अधिक आहे, ते इकडे गेल्यावर काय होईल, वजा होईल. म्हणजे 3005 वजा 1189.3 येईल. ठीक आहे. आता हे जी वजाबाकी करून घेऊया बघा. 3005.0 आणि हे 1189.3. आता 10तून 3 जात, 0तून 3 जात का, नाही जात. मग इथे येईल 10, हे येईल 4, मग हे येईल 9 9 2 आणि हे येईल 14. 10तून 3 गेले 7, 14तून 9 गेले 5, 9तून 8 गेले 1, 9तून 1 गेलं 8, 2तून 1 गेलं 1. 1815.7. 1815.7 पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढं ते सोपा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघूया. आता प्रश्न क्रमांक आपण 43. बघा, 4 तास 35 मिनिट आणि 3 तास 25 मिनिट बरोबर किती. तर बघा, इथं लिहूया तास आणि इथं लिहूया आपण मिनिटे. 4 आणि 3 आणि इथं 35 आणि इथं 25. बेरीज केली आपण, 35 अधिक 25 ही आली 60. 4 आणि 3 7. 7 तास 60 मिनिटे. आता 60 मिनिटे म्हणजेच काय असतो, 1 तास. मग ह्याच्यात काय होईल, 7 अधिक 1 उत्तर येईल 8 तास. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता बघा, आपल्याला अपूर्णांकाचा काय करायचा आहे, तर योग्य चढता क्रम लावायचा आहे. तर तो कसा असेल बघा. प्रश्न क्रमांक 44. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचा हे एकदा बघा. का, तर तिथं चढता क्रम लावायचा आहे आपल्याला. मग तिथं 5 ला काय करायचं, 500. 5 वर 2 शून्य द्यायचे, 3 वर पण 2 शून्य द्यायचे, त्यानंतर 6 वर 2 शून्य द्यायचे आणि 2 वर पण 2 शून्य द्यायचे. आता प्रत्येकाला काय करावं लागेल, आपल्याला भागावं लागेल. ह्याला आपण 9 ने भागूया,
याला 7ने, याला 13ने आणि याला 3ने. मग बघा आता 9ने जर भाग दिला, 9 45, शिल्लक किती राहिलं 5, 9 45. तर बाकी काही राहू द्या, फक्त हितला भाग बघा, हे आलं 55, म्हणजे ह्याच्यासाठी मी लिहू शकतो 55. आता 7ने भाग द्या, 7 चोक 28, 7 चोक 28 राहिलं किती 2, 7 दुने 14, किती आलं 6. आता 13ने भाग द्या, 13 चोक 52, किती राहिलं 8. आता 13 5 65, 13 78, तर इथं काय येईल, याच्यासाठी येईल 42 आणि याच्यासाठी येईल 46. आता 3ने भागा 200ला, 3 सख 18, शिल्लक किती राहिलं 2, 3 सख 18, राहिलं किती शिल्लक 2, म्हणजे याच्यासाठी किती आलं, या 2 साठी आलं 66. आता हे आपण बघितलं. आता पुढे काय करावं लागेल की चढता क्रम द्यायचा आहे. मग चढता क्रमामध्ये सगळ्यात मोठी संख्या काय असेल, सगळ्यात शेवटी आहे इथं. सगळ्यात लहान संख्या म्हणजे 3/7 सगळ्यात पहिले असेल, 3/7 सगळ्यात पहिल्यांदा आहे. मग 3/7 नंतर काय येईल, 6/13 येईल. 6/13 कुठे आहे बघा, इथं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आणि त्यानंतर 5/9. तर 44चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. कशा पद्धतीने सोडवायचं हे बघून घ्या. सेम अशा टाईपचा प्रश्न येत असतो आपल्या पेपरला, तर ते आपल्याला माहित पाहिजे. आता पुढे बघा, 3 तास चालणारी एक परीक्षा, बघा आपण सोडूया. 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली. तर ताशी 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली. आपल्याला काय करावं लागेल, 14 वाजून 15 मिनिटामधून 3 वजा करावं लागेल, 3 तास वजा करावं लागतील, तर किती येईल, 11 वाजून 15 मिनिटांनी चालू झाली. आता 11 वाजून 15 मिनिटांनी कधी झाली, तर हे मध्यान्होत्तर आहे. तर मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारच्या आधी, 11 वाजून 15 मिनिटांनी ही परीक्षा चालू झालेली आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. इथं काय म्हणलंय, परीक्षा संपली आहे, संपली म्हणून वजाबाकी करावं लागेल. इथं जर काही विद्यार्थ्यांनी बेरीज केली, 14 आणि 3 किती येईल, 17. पोरं म्हणतील सर 5 वाजून 15 मिनिटं दुपारचे, तर हे काय असेल, हे चुकीचं असेल. हे काय असेल, हे दोन्ही पर्याय चुकीचे असतील. कारण की इथं काय म्हणले, परीक्षा संपली आहे, 2:15 वाजता संपली परीक्षा, त्याच्या आधी 3 तास चालू झाली, म्हणजे 11:15 वाजता चालू झाली. ती कधी झाली, मध्यान्हपूर्व चालू झाली. 45 उत्तर आलं 4. आता 46 बघा, 24 तास घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला. किती वाजता सुरू झाला, 10 वाजता. 16 वाजून 45 वाजता संपला. सामना संपला त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील. तर किती सोपं आहे बघा, ह्यातून 12 वजा करायचं, फक्त 12 वजा करायचं यातून. तर तिथं किती आलं, 45ला 45, 16तून 12 गेलं 4, 4 वाजून 45 मिनिटं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघूया आपण. बघा 47 नंबर, 47चा नंबर हाचा प्रश्न थोडासा काय होता की डिफिकल्ट होता, समजण्यासाठी अवघड होता. आणि तो कसा काढायचा होता बघा. आता तिथं खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या. आता एकच विशाल कोन तयार होते, एकच विशाल कोन तयार होते, एकच होते. लघु कोनांच्या संख्येपेक्षा किती जास्त. आता किती कोन तयार होतात बघा, 1 2 3 4 5, 1 + 2 + 3 + 4 + 5, यांची बेरीज केली तर ती किती आली, 15 आली. मग एकूण 15 कोन तयार होतात. मग 15 कोन मधला हा कोन कसा आहे, हा विशाल कोन आहे, म्हणजे एक विशाल कोन आहे. मग 15 - 1 14 काय झाले, 14 झाले लघु कोन, 14 झाले लघु कोन. एक आहे तो कसला आहे, एक आहे विशाल कोन, एक जो आहे तो आहे विशाल कोन. ठीक आहे. तर विशाल कोनांची संख्या लघु कोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे, तर 14 हे 1 पेक्षा कितीने मोठे आहे, तर 13ने मोठे आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 48. एका शालेय सहलीसाठी
98,980 खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल? आता कसं सोडवायचं? तर पहिले तर आपल्याला 49चा पाढा तयार करावा लागेल किंवा 49चा पाढा तयार करावा लागेल. आता मी पाढ्यांची पाठशाळा युट्यूबला आपण फ्रीमध्ये ते टाकलेलं आहे, तर त्या पाढ्यांच्या पाठशाळेत तुम्हाला हे सगळे पाढे तयार करता येतील. तर बघा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 असं लिहायचं 9च्या पाढ्यासाठी. आता 4 आहे, तर 4 मध्ये काय करायचं? तर 4च्या पुढची संख्या 5 मिसळायची. 4 आणि 5 किती झालं? 9. परत 5 मिसळा, 9 आणि 5 14. परत 5 मिसळा, 14 आणि 5 19. परत 5 मिसळा, 19 आणि 5 24. 24 आणि 5 29. 29 आणि 5 34. 34 अधिक 5 34 आणि 5 39. 39 अधिक 5 44. 44 आणि 5 49. तर हा काय झाला? हा झाला आपला 49चा पाढा. आता 49चा पाढा झाल्यानंतर आपल्याला फक्त भागाकार करायचा. 98,980. मग ज्या विद्यार्थ्यांना पाढा नाही तयार करतायत त्यांना दुसरी टेक्निक आहे. ती काय टेक्निक आहे? तर तुम्ही 49 घ्यायचं आणि पर्यायाला गुणायचं. ह्याला 49 ने गुणून बघा, उत्तर एवढे येते का? ह्याला 49 ने गुणा, उत्तर बघा एवढे येते का? ह्याला 49 ने गुणा, बघा उत्तर येते का? तर तुमच्याकडे ती पद्धत आहे की त्या पद्धतीने तुम्ही बघायचं उत्तर येते का. ठीक आहे, तर आपण 49 लिहूया. 49 ची दुप्पट 98 आहे. मग किती आलं वर? 09. कितीच भाग बसला? शून्यचा. मग शून्याचा भाग बसला, इथं आलं 9. मग आता इथं काय येईल? 8. मग कितीच भाग बसेल? 2चा. 98 आलं 0 आणि हे वरचं 0 म्हणून इथं बसला भाग 0चा. तर 2020 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. मग ज्या विद्यार्थ्याला हे नाही कळालं, आता मी सोडून दिलं, ते काय करू शकतात की जो पर्याय आहे 2020 आणि 49 यांचा गुणाकार करून बघा. बघा, 900, 9 दुने 18, 9 दुने 18, बघा हे असेल. आता 400, 4 दुने 8, बेरीज करा. 0, 8, 9, 8, 9 आली बेरीज. तर हे अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो. पुढे प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 49. आता बघा, प्रश्न काय म्हणतोय? सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 15 किलोग्रॅम तांदूळ. मग तांदूळ किती रुपयाचा घेतला त्यानं? 48 गुणिले 15 रुपयाचा तांदूळ घेतला. 42 रुपये प्रति किलोग्रॅम दराने साखर किती रुपयाची घेतली? साखर घेतली तिनं 42 रुपये प्रति किलोने 5 किलो घेतली. व 170 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 2 किलोग्रॅम शेंगदाणे. ठीक आहे. तिने दुकानदारास 500 रुपयांच्या 3 नोटा दिल्या. तर दुकानदार तिला किती रुपये परत करेल? बघा, पहिल्यांदा किती रुपये खर्च केलाय बघा. 15 8 20, 120, 15 चौक 60, 60 आणि 12 720. 720 रुपये तांदळाचे. इथं येईल 210 आणि इथं येईल 340. तर एवढा खर्च केलाय ना. एकूण खर्च किती आला? तर 720 अधिक 210 अधिक 340 एवढा खर्च आला. 0 इथं 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 आणि 2 12, 1270 रुपये खर्च केलेला आहे तिनं. आणि तिनं दुकानदाराला 500 रुपयाच्या 3 नोटा दिल्यात. 500 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 500 चा गुणाकार 300 केला तर 1500 रुपये तिनं दुकानदाराला दिलेत. मग 1500 जर रुपये दिलेत, त्यातून आपण 1270 कमी करूया. तर उत्तर काय येईल? 230. 230 रुपये तिला महागारी मिळतील. दुकानदार तिला परत करेल किती रुपये? तर 230 रुपये महागारी देईल. आता पुढे बघूया, प्रश्न क्रमांक 50. 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास
6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. आता 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती? ही आहे 1,00,000. 1,00,000 ही 6 अंकी लहानात लहान संख्या आहे. त्यातून ही संख्या आपल्याला काय करावं लागेल? वजा. बघा, ठीक आहे. तर इथं काय येईल? 9 9 9 9 आणि हे तिथं काय येईल? सॉरी, हे येईल 10. हा, आणि हे येईल 9. ठीक आहे. 10तून 4 गेले 6, 9तून 6 गेले 3, 9तून 1 गेलं 8, 9तून 5 गेलं 4, 9तून 8 गेलं 1. 14,836. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघूया आता प्रश्न क्रमांक 51. आता बघा, हे सोपा प्रश्न आहे, फक्त समजायला की सोपा आहे. 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त होईल? आता कितीने जास्त होईल? तर इथं 7 आणि 11 मध्ये कितीच फरक आहे? 4. तर ह्या 35चा आणि 4चा करायचा गुणाकार किती आला? 140. गुणाकार कितीने जास्त होईल? 140ने जास्त होईल. आता 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? आपण एकूण संख्या आपल्याला माहिती, तर एकूण संख्या आपण संयुक्त संख्या लिहू. बघा, आपण काय करूया, एकूण संख्या पण लिहू आणि त्यातल्या संयुक्त संख्या बघा. पहिल्यांदा येईल 5, 15, 25, 35, 45. मग येईल 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 65, 75, 85, 95. तर ह्या झाल्या 5 वाल्या संख्या. किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आणि ह्या 9 19 संख्या आहेत. ठीक आहे. आता ह्या 19 संख्यामधल्या आपल्याला विचारलंय संयुक्त संख्या किती? तर ही संयुक्त आहे का? ही संयुक्त नाही. 15 आहे, 25 आहे, 35 आहे, 45 आहे, 50 आहे, 51 आहे, 52 आहे. 53 आहे का? 53 मूळ संख्या आहे. 54 आहे, 55 आहे, 56 आहे, 57 आहे, 58 आहे, 59 नाही. 65 आहे, 75 आहे, 85 आहे, 95 आहे. म्हणजे 19 संख्यामधील ह्या 3 संख्या ह्या कशात? मूळ संख्यात. मग राहिले किती? 16. 16 संख्या कशा आहेत? तर त्या आहेत संयुक्त. आता 45 पूर्णांक. आता योग्य वाचन कसे? 45 दशांश चिन्ह इथं 25 नसतं म्हणायचं, 2-5 म्हणायचं असतं. 45 दशांश चिन्ह 2-5. तर पुढे आपण 2-5 असं म्हणतो, 25 असं नाही म्हणत. तर उत्तर काय येईल? 53चा पर्याय क्रमांक 4. आता 54 बघा. 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या. सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? 97. व सर्वात लहान विषम मूळ संख्या. आता सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे, पण ती विषम आहे का? विषम नाही. तर त्यानंतरचे कोणते? 3. 3 विषम मूळ संख्या आहे सर्वात लहान, आणि यांचा गुणाकार किती? 97 आणि 3चा गुणाकार येतो 291. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघूया आपण. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई होती. त्यातील 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली. तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली? आता बघा, इथे किलोग्रॅम, इथं ग्रॅम लिहू आपण. बघा, 17 250, किंवा असं लिहिण्यापेक्षा आपण काय लिहूया? 17,250 हे ऍज इट इज लिहू, आणि 13,750 आणि यांची करूया वजाबाकी. आता 0तून 0 गेलं, 5तून 5 गेलं, 0 आलं. आता इथं आलं 12, इथं आलं 6. 12तून 7 गेलं 5, 6तून 3 गेले 3, 1तून 1 गेलं 0. मग इथं पॉइंटला पॉइंट येईल, म्हणजे 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 56. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी आहे. उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. आता बघा, त्रिकोण कसा असेल? तो असेल समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे. हा, असा तो त्रिकोण बघूया आपण. नाही, असा आहे. हा,
ठीक आहे. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेंटीमीटर, म्हणजे ही खालची बाजू आहे 14 सेंटीमीटर आणि उरलेल्या दोन्ही बाजू समान आहेत. आपण म्हणूया एक्स आहेत एक्स आहेत. आणि त्रिकोणाची परिमिती आहे 55, म्हणजे काय आहे एक्स अधिक एक्स अधिक 14 बरोबर आलं 55. ठीक आहे. मग एक्स आणि एक्स ची बेरीज झाली 2x आणि हे आलं 55 वजा 14. 55 मधून 14 गेलं किती आलं 41. 2x ची किंमत 41, x ची किंमत किती आली 41 भागिले 2. आता 41 भागिले 2 हे तर पर्यायामध्ये दिसते का नाही दिसत. मग इथं 41 ला 2 ने भागा, बेदुने 4, इथं आलं 0, इथून वरून आलं 1. आता बे 0 1 चाच भाग बसला तर 20. आता इथं पॉइंट दिला की इथं आला 0 आणि बे 10, तर 20.5 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक पुढील बघूया आपण, प्रश्न क्रमांक 57. आता हा प्रश्न क्रमांक 57 बघा. 40,56,784 या संख्येतील 4 अंकाची स्थानिक किमतीची बेरीज. आता 4 अंकाची स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे कसं लिहायचं, 4च लिहायचं, फक्त 4 लिहायचं, बाकीकडे काय लिहायचं 0 लिहायचं. हा, ही झाली 4च्या स्थानिक किमतीची बेरीज. 40,04,00,000 किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा किती जास्त आहे. आता 5ची स्थानिक किंमत किती, तर 5 आहे, तर ह्याच्यापेक्षा किती जास्त आहे म्हणजे ह्यांची करावं लागेल वजाबाकी. साईडला लिहूया आपण बघा. हे येईल 4 0 0 0, तर 10 वजा 5, 10 तून 5 गेलं 5, हे 39 ला 39. 39,50,004 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघू आपण प्रश्न क्रमांक 58. 96,431 मधील दशक स्थानच्या अंकाची, दशक स्थानी अंक कोणता आहे 3, अंकाची स्थानिक किंमत आली 30. किंमत हजार स्थानच्या अंकाच्या, हजार स्थानला अंक कोणता आहे 6. 6ची किंमत किती आली 6,000, अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर असं येईल. मग ह्याच्यात भाग जाईल बघा, 0ला 0 जाईल, 3/600, 3 ने भाग जाईल, 3 1 3, 3 2 6, 1/200. 1/200 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59. आता हाच प्रश्न जर बदलला, तिथे स्थानिक किमतीच्या ऐवजी काय देऊ शकते, दर्शनी किंमत. जर दर्शनी किंमत दिली तर काय येईल 3/6, 3/6 म्हणजे 1/2. तर दर्शनी किंमत असतं तर उत्तर आलं असतं पर्याय क्रमांक 3, आणि इथं स्थानिक किंमत दिली म्हणून उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1. आणि यामध्ये अजून काय बदल होऊ शकतो, तर इथं पहिल्यांदा दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दिली आणि परत हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दिली, तर हे पहिल्यांदा येऊ शकतं, हे दुसऱ्यांदा येऊ शकतं. आता जे पहिल्यांदा दिले दशक स्थान, तर ते पहिल्यांदा वरती लिहायचं, ते कुठं लिहायचं, हे अंशाला लिहायचं असतं. पहिल्यांदा दिलेली संख्या अंशाला, आणि जी 2 नंबरला दिलेली संख्या ते कुठे लिहायची, छेदस्थानी लिहायची असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 59. आता एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात, तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागेल. आता एक ग्रोस म्हणजे किती असतं, 144, किंवा एक ग्रोस म्हणजे आपण म्हणू शकतो की 12 डझन. किती म्हणू शकतो, 12 डझन. आता 36 पाने, 36 पाने म्हणजे किती असतं, 3 डझन. ठीक आहे. तर आपल्याला एका ग्रोस मध्ये किती किती पुस्तकं छापून होतील, एक ग्रोस बरोबर 12 डझन भागिले 3 डझन, म्हणजे 4 पुस्तके छापून मिळतील. ठीक आहे. एका ग्रोस मध्ये आपल्याला किती पुस्तकं छापून मिळतील, 4 पुस्तकं छापून मिळतील. आपल्याला किती पुस्तकं छापायची, 16. 16 भागिले 4, 4 ग्रोस कागद लागेल. किती ग्रोस लागेल कागद, 4 ग्रोस कागद लागेल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा, हे तर ग्रोस मध्ये दिले म्हणून प्रश्न चुकण्याची शक्यता वाढते. आता पुढे 60. सायलीने मॅरेथॉन मध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले. आता 4 किलोमीटर म्हणजे किती असतं,
4000 मीटर असतं आणि 10 मिनिटात पूर्ण केले, मग एका मिनिटात ते किती करत असेल? तर 400 मीटर. तिथला एक शून्य गेला की इथला एक शून्य जाईल. तर एका मिनिटात किती अंतर पूर्ण करेल ती? 400 मीटर. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता बघा, एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. आता आयताची लांबी रुंदी दिली, हे आहे 14, हे आहे 18, हे पण 18 येईल, हे 14 येईल. तर चौरसाचे क्षेत्रफळ आधी काय काढावं लागेल? याची परिमिती. परिमिती किती येईल बघा? 2, 18 अधिक 14. 18 आणि 14 ची बेरीज किती आली? 32. 32 जुने 64. तर 64 परिमिती असलेला चौरस. मग चौरस 64 परिमिती म्हणजे प्रत्येक बाजू किती आली? 16. कसं काढलं आपण हे 16? तर ह्या 64 ला आपल्याला 4 ने भागावं लागते. 16 64. म्हणजे चौरसाची बाजू किती आली? चौरसाची बाजू ही आली 16. आता चौरसाची बाजू जर 16 असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल? ते येईल 16चा वर्ग. 16 गुणिले 16 256 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता प्रश्न क्रमांक 62 बघूया. बघा, इथं काय म्हणलंय? त्रिकोणाच्या आणि चौकोनाच्या जागी अनुक्रमे अंक कोणते येतील? आता 7 मधून 9 जातं का? नाही जात. इथे येईल 17, इथे येईल 0. 17 मधून 9 गेलं, किती आलं? 8. मग इथे येईल 8. ठीक आहे, 8 आलंय. बघा, 0तून 2 गेलं म्हणजे 10तून 2 गेलं 8 आलं. आता इथं काय येईल? किंवा हा, हे बरोबर आहे. मग आता पुढे कशातून 2 गेल्यावर 7 येईल. ठीक आहे. तर इथं जर इथं हे असं करत बसण्यापेक्षा आपण पहिला तर क्रमांक काढला 8. 8 आला. 8 आला म्हणजे हा आणि हा उत्तर नाही. आता ही किंमत काढायचं थोडस अवघड पडेल. इथं जर आपण समजा इथून काय आला? हातचा आलाय. मग इथं जर हातचा नसता तर 9 वजा 2 इथं आला असतं 7. पण इथं हातचा गेल्यामुळे इथं अंक काय पाहिजे? 10. 10 पाहिजे म्हणजे हे तर चौकोनाला काय यायला पाहिजे? 0. 0 आणि 8 हे उत्तर येईल. बर, हे असं समजलं नसेल तर आपण काय करू शकतो बघा, की इथं मी किमती लिहू शकतो. कोणती किंमत लिहू शकतो? तर ह्या चौकोनाची किंमत. चौकोनाची किंमत कुठे दिली? इथं, इथं, इथं आणि इथं. पहिली किंमत चौकोनाची. तर चौकोनाची किंमत ठेवतो आणि त्यातून ही किंमत वजा करतो. बघा, 43. मला माहिती 1 आणि 4 उत्तर नाही. 3 उत्तर येऊ शकतं, तर 3 लिहितो मी. वजा 1 3 2 2 9 यांची वजा बाकी. 17तून 9 गेले, किती आलं? तिथं 17 येईल. तिथं किती येईल? 0 म्हणजेच हे 10 येईल. इथे येईल 9, इथे येईल 2 म्हणजे 12, इथे येईल 3. बघा, 17तून 9 गेलं 8 आलं म्हणजे 8 आलं. 10तून 2 गेलं 8 आलं. 9तून 2 गेलं 7 आलं. 12तून 3 गेलं 9 आलं. 3तून 1 गेलं 2. बघा, 29,788 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. जर तुम्हाला असं नाही समजलं, तुम्ही पर्यायावरून ट्राय करू शकता. आता पुढे बघा, 63 नंबर. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने, उरलेले विद्यार्थी पायी येतात. आता बघा, बसने किती येतात? 7 ने भाग जाईल. 7 ने भाग जाईल. 7 एके 7, उरले 2. 7 त्रिक 21, 7 दोन्ही 14, 132 गुणाकार 2 किती आलं? 264. 264 विद्यार्थी बसने जातात. आता पुढे 924 पैकी सायकलने किती जातात? 11 ने भाग द्या. 11 8 88, उरले किती? 4. 11 चोक 44. आता 3 चोक 12, 3 चोक 12 चालेल. 8 एक 24 आणि 1 25, 252 विद्यार्थी कसे जातात? सायकलने. मग 264 अधिक 252 किती आलं? 4 आणि 2 6,
6 5 11 516 विद्यार्थी कसे जातात? बसने आणि सायकलने. आता पायी विद्यार्थी किती जाणार? 924 वजा 516. बघा 14तून 6 गेलं 8, एकातून 1 गेलं 0, 9तून 5 गेलं 4, 408 विद्यार्थी हे कसे जातील? पायी जातील. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 64. आकृतीमधील इष्टिकाची तिच्या क्यू के एल आर, बघा क्यू के एल आर या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचे, आता या पृष्ठाच्या लगत कोणतं पृष्ठ नाही? हेच नाही. PJMS, PJMS पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा 6/10 या अपूर्णांकात 6/10 अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? काय करायचं असतं बघा, ह्या 10चा आणि ह्या 3चा गुणाकार करायचा. 10 त्रिक 30, ठीक आहे. हे किती आलं? 30. ह्या 30 मधून हे 6 कमी करा. 30 वजा 6 किती आलं? 24. आणि ह्या 24 ला ह्या 6 ने भागा. ह्या 24 ला ह्या 6 ने भागा. उत्तर किती येईल? 4. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा लक्षात ठेवा, ह्या 10चा 3चा गुणाकार करायचा. जो गुणाकार येईल त्या गुणाकारात ही संख्या वजा करायची. 24 आलं. आता हे 24 ला हे 6 ने भागायचं, येणार आपलं ते उत्तर असेल. पुढे बघा किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीतील दुधाच्या बिलाची रक्कम 3540 रुपये असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता? आता कसं काढायचं बघा, इथं 2020 आहे म्हणल्यामुळं इथं लीप वर्ष आलंय. मग बघा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. एप्रिलचे किती दिवस दूध घेतले? 14. मार्च मध्ये किती दिवस आहेत? 31 आहेत. आता फेब्रुवारीत किती दिवस आहेत? तर 29 दिवस आहेत. 29 मधून 15 वजा करायचं का? नाही, 14 करायचं. का 14 वजा करायचं? तर 15 तारखेला घेतले ना त्याने, मग 14 मागची संख्या वजा करायची. किती? फेब्रुवारीत किती दिवस दूध घेतले? 15 दिवस दूध घेतले. मग एकूण बघा किती आलं? 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, चला 1, 3 आणि 1 4, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 आणि 1 6, 60 दिवस दूध घेतलेलं आहे. आता रोज किती घेतलंय? 1 लिटर, म्हणजे 60 दिवसात किती घेतलं दूध? 60 लिटर. आता 60 लिटर दूध घेतलंय, ह्याला आपण 60 ने भागूया. तर शून्याला शून्य जाईल. 354 भागिले येईल 6. 6 पंचे किती आलं? 30. उरलं 5 4 96 54. 59 रुपये प्रति लिटर दुधाची किंमत येईल. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 67. 7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 307 येईल? 7/11 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 307 येईल. असं येईल उदाहरण. हे वजा इकडे जाईल, हे इकडे येईल. बघा काय येईल? 7/11 वजा 307 बरोबर हा बॉक्स. आता छेद समान करावा लागेल, तर इथं 7 ने गुणावं लागेल, याला 7 ने गुणावं लागेल आणि याला 11 ने. इथल्या छेदाने ह्याला गुणतात, तिथल्या छेदाने ह्याला. 7 7 49 वजा 7 11 33 आणि हा छेद एकदमच लिहायचा तो खाली 77. आता 49 मधून 33 गेलं, किती आलं? 16. 16/77 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघा 24,500. 24,500 म्हणजे 23,750 व 825 म्हणजे 825 आणि 8,500 म्हणजे 8,500 बरोबर किती? करा बेरीज. 23,750, 825 आणि 8,500 या सगळ्यांची बेरीज. 8 आणि 7 15 आणि 5 20, 8 आणि 2 10 आणि 3 13, 2 आणि 1 3, 33,075
म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघा, एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज. आता मूळ संख्या लिहू आपण 3 असलेल्या, किंवा 3 असलेल्या एकक स्थानी 3 असलेल्या संख्या लिहू. कोणत्या? 13 आहे, 23 आहे, 33 आहे, 43 आहे, 53 आहे, 63 आहे, 73 आहे, 83 आहे, 93 आहे. तर ह्या काय आहेत? एकक स्थानी 3 ह्या अंक असलेल्या संख्या. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज आणि दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक. आता बघा, एकक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या कोणत्या? 13 आहे, 23 आहे, 33 नाही, 43 आहे, 53 आहे, 63 नाही, 73 आहे, 83 आहे, 93 नाही. यांची बेरीज करू आपण. 13 अधिक 23 बघा, 1 2 3 4 5 6 6 18 हा झाला 1 1 आणि 1 2 2 आणि 2 4 4 आणि 4 8 8 आणि 5 13 13 आणि 7 20 20 आणि 8 28. तर 288 ही त्यांची बेरीज आली. आता दशक स्थानी 3 असलेल्या 2च मूळ संख्या 31 अधिक 37 ह्यांची बेरीज आली 68. 288 वजा 68 0 2 2 220. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता 70 नंबरचा प्रश्न बघा. 6363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? आता भाजक 2 ने कमी केला आणि भागाकार कितीने? आधी काय करावं लागेल? 6363 ला आपण 9 नेच भागू. 9 सत्ती 63, 0 0 इथून आलं 6, 9 0 0 शून्याचाच इथं भाग बसला, इथं आलं 6, इथं आलं 3, 9 सत्ती 63. तर इथं येईल 707. इथं मुलं काय करतात? तर इथं उत्तर 77 काढतात, की जे चुकीचं आहे. 707 येतं उत्तर, तिथं शून्य देतच नाहीत. आता ह्याच्यात काय केलंय? 6363. तर भाजक 2 ने कमी केला म्हणजे 9चा किती केला? 7. 7 9 63. तिथं काय येईल? 6. भाग जातोय का? नाही जात. शून्याचा भाग बसला. तिथं किती आलं? 63. 9 7 9 63. किती आलं ते? 909. मग 909 आणि 707 मध्ये कितीच फरक आहे? तर तो आहे 202चा. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 71. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? आता रेखांकित भाग किती आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 7 आहे. एकूण भाग किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण भाग आहे 15. तर 7/15 हे उत्तर कुठे येते बघा. सममूल्य अपूर्णांक म्हणले, मग बघा इथं 5 5 25, 5 ने भाग जातो, इथं 3 ने भाग जाईल, 3 ने भाग जाईल, इथं येईल 3 7 21. मग वर येईल 7, खाली येईल 5 गुणिले 3, 7/15. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. तर सममूल्य अपूर्णांकाला पर्याय क्रमांक 1. आता पुढे इथं पण सोडून बघू शकता तुम्ही. इथं किती भाग जाईल? 3 ने. 3 9 27, 15 45. 9 वजा 2, सॉरी इथं बघा किती भाग जाईल? 3 ने भाग दिला. 3 9 27, 3 ने भाग दिला 15. 7/15 हे पण 7/15 आलं. एकच मिनिट बघूया आपण. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? इथं 2 येईल, सॉरी इथं 2 येईल, इथं 2 येईल. 5 2 10 येईल. इथं चूक झाली आपली, तर हे चुकीचं आहे. तर हे उत्तर येणार नाही. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 येईल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 9 7 येईल 16, 16/30 ह्याला 2 ने भाग जाईल, 8/15 येतं, हे पण उत्तर येणार नाही. 12तून 4 गेलं 8, 8/15 हे पण उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 72. इथं कसं लिहायचं? किलो, हेक्टो,
डेका मीटर, डेसी सेंटी मिलीमीटर. तर तुम्ही इकडून पण लिहू शकता, इकडून पण लिहू शकता, कोणत्याही दिशेने लिहा, काय अडचण नाही. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे असं वळीन लिहिता आलं पाहिजे, हे फक्त दिसलं पाहिजे. आता इथं 395.6 डेसिमीटर आहे. आता डेसी इथं किती येईल, इथं एक स्थानचा अंक येईल 5 येईल, इथं येईल 9, इथं येईल 3 आणि इथं येईल 6. इथं आपल्याला हेक्टो मध्ये करायचं. हेक्टो मध्ये म्हणजे इथं काय, हेक्टोच्या खाली काहीच नाही, म्हणजे इथे 0 येईल आणि पुढे पॉईंट येईल 0.3956, 0.3956. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज. आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणते, 1 2 3 4 5, 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणते, 99, यांची बेरीज. 9 9 18 चाला 1, 9 9 18 19, 9 1 10 हात चाला 1, 9 1 10 चाला 1. तर ही आली बेरीज. यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी. आता 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती, 100. त्यातून 100 वजा करा, हे आलं 98, हे आलं 999, 99,998. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास लांबी किती. तर बघा, लांबी गुणिले रुंदी बरोबर काय असतं, क्षेत्रफळ. लांबी किती काढायचे, रुंदी किती 30 आहे आणि क्षेत्रफळ किती 1050, म्हणजे 1050 हे गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर काय येईल, भागाकारात. शून्याला शून्य जाईल, 105 ला 3 ने भागा, 3 त्रिक 9, 3 5 15. उत्तर काय आलं, 35. 35 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि पुढील प्रश्न हा आपल्या लेक्चर मधील शेवटचा प्रश्न असणार आहे. तर हा व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते, की येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपण इंग्रजी बुद्धिमत्ता आणि मराठी यांचे हे व्हिडिओ येतील. जसं हा गणिताचा व्हिडिओ आहे तसं बाकीचे पण व्हिडिओ येतील. आणि दुसरी गोष्ट की हा झाला एक पेपर, असे आपण 5-5 पेपर जर केले तर आपल्याला येणारा 26 एप्रिलचा पेपर हा खूप सोपा जाईल. त्यासाठी ही व्हिडिओ सिरीज आपली कंटिन्यू राहणार आहे. तर शेवटचा प्रश्न बघा, माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसा दिवशी कोणता वार असेल. तर जन्म झालाय 2011 ला, 2012 ला काय असेल पहिला वाढदिवस, 2013 ला दुसरा, 2014 ला तिसरा, 2015 ला चौथा आणि 2016 ला कितवा आला, 5वा. मग एका वर्षात किती दिवस पुढचा वार येतो, 1 दिवस. मग इथं किती दिवस जायचे आपल्याला, 5 वर्षे. तर 5 झाले, 5 दिवस पुढचा वार येईल. पण इथं लीप वर्ष पकडावं लागतील, 2012 आणि 2016, म्हणजे 2 दिवस अजून लीप वर्षाचे, म्हणजे 7 दिवस नंतरचा, 7 दिवस नंतरचा, म्हणजेच तोच वार येईल. काही तोच वार असतो 7 दिवसानंतर. तर गुरुवारी असेल तर 5वा वाढदिवस कधी असेल, तर गुरुवारीच असेल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि अशा पद्धतीने आपण जो संभाव्य पेपर आहे 2026 ला, तर त्या पेपरचं आपण पूर्ण विश्लेषण घेतलेलं आहे. येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण पुढील विश्लेषण घेऊ. ही व्हिडिओ सिरीज कशी वाटताय, तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हे व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.